महाराष्ट्रातील टॉपचं एमबीबीएस कॉलेज 1845 मध्ये स्थापना असलेलं जे म्हणून आपण त्याला ओळखतो आणि आपले सगळे जे विद्यार्थी महाराष्ट्रीयन तर याला प्रेफरन्स लिस्टमध्ये टॉपवरच ठेवतात. कारण काय, तर सगळ्याच गोष्टी मिळतात. म्हणजे तुम्हाला अकॅडमिक मिळेल, थोडक्यात एज्युकेशनला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पेशंट फ्लो जो आहे तर तो सुद्धा काही पाहायचं काम नाही. पण आता जरी समजा आपण याला 1 नंबर 2 नंबरला जरी ठेवलं आपल्या चॉईस लिस्टमध्ये, तरी सुद्धा याचा कट ऑफ जो आहे तर तो खूप हायर साईडला असतो. तर त्यामुळं आपले मार्क्स, आपला ऑल इंडिया रँक हा त्या पद्धतीने येतोय का आपल्या कॅटेगरीनुसार, तर हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं आपण थोडं कम्पेअर करूया की दरवर्षी नेमकं काय होतं, कट ऑफ नेमका कुठं राहू शकतो. तर आता जर समजा आपण एक विचार केला 2024 चा, तर 9264 ऑल इंडिया रँक आहे आणि स्कोअर आहे 675. पण 25 मध्ये काय झालेलं होतं की रँक जो आहे तर तो झाला 9622, म्हणजे जास्त काही फरक नाही पडलेला आणि स्कोअर आहे 556. तर ही कॅटेगरी आहे ओपन. तर ओपन वाल्यांना साधारण 10,000च्या आतमध्ये जर ऑल इंडिया रँक येत असेल तर आपल्याला जे साठी चान्स मिळू शकतो. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण जर समजा 24 चा विचार केला तर 11,094 एवढा रँक आहे. मार्क आहेत 672 आणि 25 चा विचार केला तर रँक थोडा वाढला 15,109 आणि मार्क्स आले 544. ही कॅटेगरी होती SEBC. आता जर तुम्ही SEBC मध्ये असाल तर साधारण 11, 12, 13,000पर्यंत येणाऱ्या नीटमध्ये तुमचा रँक यायला पाहिजे, कारण कॉलेजच तसं आहे. आता जर आपण पुढचा विचार केला जसं की ओपन SEBC सारखं EWS 24 मध्ये 16,817 रँक आहे, 25 मध्ये 26,000 आहे. रँक मध्ये खूप कमी फरक पडलेला आहे, स्कोअर मध्ये सुद्धा फरक आहे. आता हे EWS वाल्यांनी लक्षात घ्यायचंय की साधारण 20,000पर्यंत रँक जो आहे तर तो असेल. 100% मिळेल याची गॅरंटी नाही, पण तुम्ही एक त्या झोन मध्ये येता. आता पुढचं 2024चं 12,989 रँक आहे, 670 मार्क आहे आणि 25ला 12,664 रँक आहे. रँक मध्ये काही फरक नाही पडलेला. स्कोअर जो आहे तर तो 549 आहे, कारण 24 आणि 25 यामध्ये स्कोअर मध्ये फरक होता. ही कॅटेगरी आहे ओबीसी. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा लाईक करा, म्हणजे पुढचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे, कारण सगळे व्हिडिओ बनवणं सुरू आहे कट ऑफचे, तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर लगेच तुम्हाला युट्यूब नोटिफिकेशन मध्ये अपडेट करते. आता 2024 मध्ये 13,333 रँक आहे, स्कोअर आहे 669 आणि 25 मध्ये 9,748 एवढा रँक आहे, स्कोअर आहे 556. कॅटेगरी आहे NTD. आता पुढच्या कॅटेगरीचा आपण विचार केला NTCचा, तर 665 मार्क्स लागले 24 मध्ये आणि 25 मध्ये झाले 546. पुढची कॅटेगरी आपण विचार केली NTB, तर रँक मध्ये फरक दिसतो तुम्हाला आणि स्कोअर मध्ये सुद्धा 633 528. समोरची कॅटेगरी घेऊया आपण VJ मध्ये रँक मध्ये 21,000 ते 27,000च्या दरम्यान दिसतो आपल्याला आणि 656 525 असं या ठिकाणी दिसून येतं. आता जर आपण SC या कॅटेगरीचा विचार केला, 60-62 हजारापर्यंत तुमचा जर रँक असेल तर तुम्हाला या कॉलेजसाठी संधी मिळू शकते. 24 मध्ये 610 मार्क्स लागलेले होते, 25 मध्ये 492 लागले. आता जर आपण ST या कॅटेगरीचा विचार केला तर 1,70,000पर्यंत जर ऑल इंडिया रँक येत असेल, 24 मध्ये बघा 1,72,580 आहे आणि 25 मध्ये 1,79,000 आहे आणि स्कोअर मध्ये 523 आणि 416 असा स्कोअर आलेला आहे. तर त्यामुळं या दरम्यान तुम्ही यायला पाहिजे. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थांबूया. ओके, बाय.